मुद्द्याचं बोला कार्यक्रमासाठी आपण महाराष्ट्रभर फिरतोय। आपला हा सीझन 2 आता जवळजवळ संपत आलेला आहे। आपण आता बडनेरा मतदारसंघात आहे आणि इथं माझ्यासोबत आपले सहकारी प्रणय निर्बाण आहेत। प्रणयला आपण विचारू की बडनेरा मतदारसंघाची नेमकी लढत कशी आहे, इथला सामना रंगतदार होतोय, काय आहेत याची या मतदारसंघाच्या लढतीची वैशिष्ट्ये। प्रणय, काय आहे बडनेरा मतदारसंघाचा मूड सध्या काय आहे? मूड सध्या असा आहे की विद्यमान आमदार रवी राणा हे मागील 3 टर्म पासून इथे प्रतिनिधित्व करत आहे आणि या काळात जर आपण बघितलं तर आमदार रवी राणा यांच्याशी जेवढे पक्ष आहे इतर त्यांचा युवा स्वाभिमान पक्ष सोडून इतर पक्ष सगळ्या पक्षांसोबत त्यांचे थोडा वाद सुरू आहे आणि खास करून भाजपचे जे स्थानिकचे पदाधिकारी नेते त्यांच्यासोबत थोडं जास्त त्यांचा रोष आहे। त्यामुळेच आपण जर बघितलं यावेळीस भाजपचे नेते तुषार भारती हेच त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहे। खरं जर पाहिलं तर महायुतीची जागा रवी राणाला सुटलेली आहे, पण तरीसुद्धा भाजपचे तुषार भारती हे रिंगणात उतरलेले, इतकं त्यांचे खटके उडालेले आहेत दोघांचे। त्याच्यामुळे ते आपल्याला हे पण सांगायला पाहिजे प्रणय की तुषार भारतीय म्हणजे विधान परिषदेचे जे आमदार आहेत भाजपचे श्रीकांत भारतीय त्यांचे बंधू आहेत, ते पण आहेत। आणि मला वाटतं जशी महायुतीमध्ये ही बंडखोरी आहे तसंच महाविकास आघाडीमध्ये काय चित्र आहे? महाविकास आघाडीमध्ये हीच परिस्थिती आहे। वास्तविक पाहता 2019 मध्ये आमदार रवी राणा यांना जी खरी लढत दिली होती ती प्रीती बंड शिवसेनेच्या नेत्या उभाटा गटाच्या, परंतु यावेळेस काय झालं की यावेळेस त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्या नाराज झाल्या आणि त्यांचे जे समर्थक होते ते एकवटले आणि त्यांनी सांगितलं की ही निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि रवी राणांना पराभूत करायचं। कारण हनुमान चालीसावरून राणा दाम्पत्यानं जे रान पेटवलं होतं त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकामध्ये एक बदला घ्यायचं अशी एक भावना निर्माण झालेली आहे आणि ठाकरेच्या शिवसेने त्याच्यामुळे त्यांच्या म्हणजे खूप अशी इच्छा आहे त्यांची की आपण यांना पराभूत केलं पाहिजे। परंतु प्रीतीबन यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते आता अपक्ष लढत आहे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उभाटा गटाला जागा सुटल्यामुळे सुनील खराटे जे जिल्हा प्रमुख आहे त्यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे त्यांचं पण एकच आहे की यांनी मातोश्रीला चॅलेंज केलं होतं, त्यामुळे यांना पराभूत आम्हाला करायचं आहे आणि त्यामुळे ती जागा सुनील खराटेने दिली। परंतु तिथे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झालेली आहे, त्यामुळे महायुतीमध्ये पण बंडखोरी झाली आणि महाविकासमध्ये बंडखोरी। आता हा जो मतांचं विभाजन होणार आहे, आता या मतांचं विभाजनामध्ये कोण बाजी मारेल हे आता आपल्याला 23 तारखेला कळेल। बरं, आता आपण जे म्हणतो हे जे मुद्दे आहेत ठाकरे गटाचे, तर ते इमोशनल मुद्दे ना, तो एकच मुद्दा आहे जवळपास, तो सगळीकडे तोच दिसतोय गेले 3 वर्षामध्ये। ते सोडलं तर बाकी इथं या रवी राणांचं काम कसं आहे? त्यांच्या 3 टर्म 15 वर्ष आमदारकीच्या कशा होत्या? विकास पाहिजे तसा झालाय का? विकासावर काही मुद्दे आहेत का विरोधकांकडे? भरपूर मुद्दे आहे। खरं जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये आमदार राणांच्या विरोधात जे स्थानिक नेते आहे सगळ्या पक्षाचे अनेक मुद्दे त्यांनी खोदून काढलेले आहे। जर आपण उदाहरण घेतलं की आता भाजपचे नेते तुषार भारतीने कारभार केले की 3 एकर जमीन ही राणाच्या शिक्षण संस्थेला महानगरपालिकेने हस्तांतरित केली आणि अतिशय कमी दरामध्ये ती दिलेली। त्याच्यामुळे हे फक्त जागा हडपणे हाच राणाचा व्यवसाय असा आरोप तुषार भारतीने केलेला आहे। त्यामुळे खरं जर पाहिलं तर परंतु दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिविश्वासू म्हणून रवी राणा आहे, त्यामुळे जे मोठे जे प्रकल्प आहे ते रवी राणा आणण्यामध्ये कमी पडलेले नाही। जसं मेडिकल कॉलेज, जो वैद्यकीय महाविद्यालय अनेक वर्षापासून मागणी होती ती तो मंजूर झाला आणि तो बडनेरामध्ये होऊन राहिला, बडनेरा विधानसभामध्ये। आणि जे वॅगन कारखाना आहे जे बडनेरा रेल्वे स्टेशनवर तयार झालेला आहे त्याच्यामध्ये लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे। त्याचा एक फायदा आमदार रवी राणाने आपल्या मतदारसंघामध्ये खेचून आणून तो एक केलेला आहे। त्यामुळे विकास आणण्यामध्ये रवी राणा मागे पडलेले नाही, परंतु इतर नेत्यांसोबत जे त्यांचे खटके उडालेले आहे तो एक थोडं कमी, म्हणजे एकीकडे ते देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय पण आपण म्हणतो, कालच त्यांची मोठी जोरदार सभा पण झाली त्याच्यामध्ये त्यांनी पाना वगैरेवरनं कोट्या पण केलेल्या आपण पाहिल्या, आणि दुसरीकडं भाजप बंडखोरांनाच त्यांना मात्र शांत करता आलेलं नाही असं पण चित्र आहे। बडनेऱ्यामध्ये दुसरा एक अशी पण एक दरी म्हणूया किंवा असे 2 भाग आहेत का, ग्रामीण बडनेरा, शहरी बडनेरा, मग ह्याच्यातला कुठला भाग रवी राणा कुणाच्या मतावर निवडून येत आहेत गेले 3 टर्म? रवी राणा भातकुली तालुका जो आहे तो बडनेरा विधानसभामध्ये येतो। बडनेरा शहर आणि अमरावती शहराचा अर्धा भाग हा बडनेरा
बडनेरा विधानसभामध्ये येतो आणि भातकुली तालुका पूर्ण येतो. भातकुली तालुका हा पूर्ण ग्रामीण आहे आणि ग्रामीण भागामध्ये आमदार रवी राणाची खूप क्रेज आहे. त्याच्यामुळे त्यांची जी खरी वोट बँक आहे ती भातकुली तालुक्यामध्ये ग्रामीण भागाची आहे. अमरावती शहरामध्ये पण अनेक बरेच त्यांचे आहे फॉलोअर्स आणि बडनेरामध्ये पण आहे. परंतु महाविकास आघाडीचं लोकसभेचं जर आपण चित्र पाहिलं तर राणा दाम्पत्याला खूप विरोध झाला होता. परंतु तरी सुद्धा नवनीत राणा बडनेरामधून 28,000 मतांना त्यांना लीड होता. त्याच्यामुळे लढत तर खूप काटेकी टक्कर होणारच आहे, महाविकास वर्सेस महायुती. परंतु आता कोणाला कोण देईल मतदार राजा हे पाहावं लागेल. आता एक महत्त्वाचं आणखी होतं ते म्हणजे इथं हिंदू मुस्लिम डिव्हाइड आपण बघतो की लोकसभेला पण पाहायला मिळालं. विधानसभेला काय परिस्थिती आहे? कारण आत्तापर्यंत नवनीत राणा अपक्ष होत्या, राष्ट्रवादी पुरस्कृत होत्या आधीच्या, तर त्यावेळेस त्यांना थोडंफार मुस्लिम मतं पण मिळायचे. यावेळेस ती मतं त्यांच्यापासून कम्प्लिटली दुरावले. इथं बडनेऱ्यामध्ये काय आहे? मुस्लिम मतांचं, मुस्लिम पॉप्युलेशन आणि मुस्लिम मतदार हा राणांकडे राहणं शक्य नाही त्यांच्या गेल्या 3-4 वर्षात जे आपण पाहतोय. ते कसं चित्र इथं? मुस्लिम समाज हा पूर्ण महाविकास आघाडीकडे आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये. आणि अमरावती शहर हा अंबानगरी म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि राहणारच आहे. परंतु या अंबानगरीमध्ये आपण बघितलं की या 3 वर्षामध्ये जे जातीय तेढ निर्माण झालेले, दंगली झाला, त्याच्यामुळे त्याचा जो फटका आहे तो महायुतीच्या उमेदवारांना नक्की या ठिकाणी बसलेला आहे लोकसभेमध्ये. आणि विधानसभेमध्ये सुद्धा ती स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. मुस्लिम समाज जो आहे तो पूर्ण महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि खास करून उबाटा गटाला जरी जागा दिली तरी सुद्धा मुस्लिम उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला पसंती देतील असं तरी सध्या चित्र या बडनेरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे झालं बडनेरापुरतं. अमरावतीचं मला फक्त थोडक्यात समजा किती मतदारसंघ आहेत आणि त्याच्यात कुणाचं प्राबल्य हे किती कमीत कमी शब्दात सांगणं, म्हणजे नुसते आकडे जरी सांगितलं. हां, 8 विधानसभा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. याच्यामध्ये काँग्रेसचे जे जागा आहेत त्या जास्त होत्या. आणि विशेष म्हणजे अमरावती जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी अपक्षांना संधी दिल्या जाते. बडनेरामध्ये रवी राणा हे अपक्ष निवडून आलेले आहे. अचलपूरमधून बच्चू कडू हे अपक्ष आले. मेळघाटमध्ये राजकुमार पटेल हे अपक्ष आले. मोर्शी वरुडमध्ये देवेंद्र भुयार हे अपक्ष निवडून आले. म्हणजे 8 पैकी 4 आमदार हे अपक्ष म्हणजे अपक्षच म्हणूया आपण त्यांना, म्हणजे अपक्ष निवडून येतात. म्हणजे पक्षाचे जर पाहिलं तर इतके मोठे महाविकास आघाडी महायुती असून सुद्धा इथे अपक्षांचा बोलबाला आहे. त्याच्यामुळे यावेळेस सुद्धा आपल्याला ती स्थिती पाहायला मिळेल. तिकडे यशोमती ठाकूर उभ्या आहे काँग्रेसच्या नेत्या, त्यांचा तो तिवसा बाले किल्ला आहे, त्यांचं पारडं सध्या जड आहे. परंतु तिथे सुद्धा काटेकी टक्कर होणार, कारण राजेश वानखेडे हे मागच्या वेळेस शिवसेनेकडून उभे होते, पण यावेळेस ते भाजपकडून उभे आहेत. त्यामुळे तिथे त्यांची ताकद आता वाढलेली आहे. इकडे बच्चू कडू आहे तर बच्चू कडू विरोधात बबलू देशमुख काँग्रेसचे, त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. परंतु भाजपनं सुद्धा तिथं उमेदवार दिला प्रवीण तायडे. त्यामुळे तिथं तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अमरावतीमध्ये जर पाहिलं तर सुलभा खोडके विद्यमान आमदार आहेत, ते काँग्रेसच्या होत्या, परंतु आता ते अजित पवार गटाच्या उमेदवार झालेल्या आहे. त्याच्यामुळे महायुतीची काँग्रेसचे पण उमेदवार आहे आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील देशमुख यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेली. परंतु तिथे मुस्लिम उमेदवार खूप झालेले आहे. मुस्लिमांची मागणी होती की लोकसभेमध्ये आम्ही भरभरून मतं महाविकास आघाड्या दिले, त्यामुळे अमरावती विधानसभेची जागा ही मुस्लिम उमेदवारासाठी सोडावी अशी त्यांची मागणी होती. परंतु ती महाविकास आघाडीकडून झाली नाही. त्यामुळे मुस्लिम उमेदवार आपल्याला प्रथम या विधानसभेमध्ये पाहायला मिळतात. आता ते कायम राहिलेले आहे. आता ऐनवेळी त्यांचा काय निर्णय येतो आता ते आपल्याला पाहावं लागेल. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की बडनेरा मतदारसंघ असो किंवा अमरावतीमधले बाकीचे 8 सगळे मतदारसंघ असतील तर इथं ह्या तिरंगी लढती तरी आहेत. बऱ्याच ठिकाणी बंडखोरांचा सामना पण महायुती किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना करावा लागणार आहे. बडनेऱ्यामध्ये काय होतं, नवनीत राणा आणि राणा दाम्पत्य म्हणजे रवी राणा यांना आपला प्रचार नीट पुढे न्यायला मदत होते की त्यांच्यासमोरचं हे जे आव्हान आत्ता आहे महाविकास आघाडीकडनं आणि बंडखोराज ते मोडून काढण्यात रवी राणा यशस्वी होतात आणि विजयाचा चौकार मारतात, ते आपल्याला 23 तारखेला कळेलच. संदीप रामदासी, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.